मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये बेकरीची चिमणी पडून 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर 2 कर्मचाऱ्यांवरती ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। काल रात्री 10:30 वाजता ही घटना घडलेली आहे। कर्मचारी रात्री चिमणी खाली झोपले असता चिमणी त्यांच्यावरती पडली आणि हा अपघात झालाय। दरम्यान या बेकरीतल्या दुर्दैवी घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये 3घांचा मृत्यू झालाय। सध्या आपण याच घटनेच्या जवळ आहोत। आपण जी अक्सा बेकरी बघतोय त्या अक्सा बेकरीच्या वर एक चिमणी होती आणि ती चिमणी रात्री 10:30च्या दरम्यान कोसळली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। ज्यावेळी ही चिमणी कोसळली त्यावेळी या चिमणीच्या खाली 5 लोक जे होते जे याच बेकरीमध्ये काम करतात ते झोपले होते। या 5 लोकांपैकी 3घांचा मृत्यू झाल्याचा आता समोर येत आहे। त्याचबरोबर उर्वरित जे दोघे जण आहेत त्या दोघांची प्रकृती देखील गंभीर आहे। त्यांच्यावर ट्रॉमा केअर या हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। एकूणच जर बघितलं तर गेले 2 दिवस प्रचंड पाऊस पडतो आहे आणि कदाचित या पावसामुळे ही जी इमारत आहे ती कदाचित कमकुवत झाली असेल असा प्राथमिक अंदाज सांगितला जातोय। मात्र खरं कारण काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न आता मुंबई पोलीस आणि अग्निशामक दल करते आहे। कॅमेरामॅन चंद्रसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।